नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहिणी एस टी किचनमध्ये। चहा म्हणलं की उत्साह आणि तरतरी आणणारं पेय, आणि त्यातच चहा चुलीवरचा असेल तर कोणाला नाही आवडणार। आणि आता चुलीवरचा चहा मिळणं जवळजवळ अशक्यच, आणि तंदुरी चहा कोणाला आवडणार नाही। म्हणून आज मी बनवणार आहे हॉटेलमध्ये न जाता घरच्या घरी तंदुरी चहा। मकर संक्रांतीच्या वेळी वा नवसाच्या दिवशी जे सुगडे आणले जातात तर ते सुगडे मी घेतलेलं आहे, आणि हे सुगडं स्वच्छ धुवून मी त्यात पाणी भरून ठेवलेलं आहे। त्यासाठी आपण नेहमीप्रमाणे चहा करतो अगदी त्याच प्रमाणात मी चहा केलेला आहे। उकळत्या पाण्यात चहा पावडर आणि साखर टाकून, किसलेलं अद्रक टाकून हे पाणी उकळू दिलेला आहे, आणि त्यामुळे चहा पावडरचा जो रंग आहे तो पाण्यात मिसळतो आणि त्या पाण्याला चहा पावडरचा रंग आणि वास लागतो। आता हे पाणी उकळलं की त्यात 1 कप दूध टाकून विलायची पावडर टाकायची आहे आणि उकळू द्यायचं आहे। चहा उकळेपर्यंत जे स्वच्छ धुतलेलं सुगडं आहे ते गॅसवर भाजण्यासाठी ठेवायचं आहे। उकळलेला चहा ओतण्यासाठी सोपा जावा म्हणून मी एका ग्लासमध्ये तो काढून घेतलेला आहे। चहा सांडू नये म्हणून मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, आणि आता जे सुगडं गॅसवर ठेवलेलं होतं ते पूर्णपणे गरम झालेलं आहे। त्या पातेल्यात मी हे ठेवलं आणि ग्लासमधील उकळलेला चहा या सुगड्यामध्ये मी ओतला आहे। गरम असलेल्या सुगड्यामध्ये हा चहा ओतल्यानंतर तो उतू जात आहे, आणि उतू गेलेला हा चहा आपला तंदुरी चहा आहे। अप्रतिम चव असलेल्या तंदुरी चहाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि रोहिणी एस टी किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।